गणेशोत्सवाच्या काळात कोकणवासियांना टोलमुक्ती मिळावी याकरता प्रयत्न करणार असल्याचं सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितलं। कोकणात जाणाऱ्या गाड्यांकडून मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती टोल घेऊ नये अशी विनंती MSRDCला केल्याचं केसरकरांनी नमूद केलं। तर राडा संस्कृती ही महाराष्ट्राची नाही, कोकणातूनही मी ही संस्कृती निपटून काढली असल्याचा टोला त्यांनी राणेंना लगावला। मुंबई गोवाकडे जाणारा जो रस्ता आहे त्याची अतिशय वाईट अवस्था आहे, त्याच्यावर लोक जाणार नाहीत। त्याचबरोबर महाडच्या दुर्घटनेमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। पर्याय म्हणून मुंबई पुणे वापरणार आहेत, एक्सप्रेस हायवे वापरणार आहेत, त्यावर टोल 5-6 जागी टोल भरायला लागणार आहेत। आता चूक राज्य सरकारची आहे, ह्याचा भार लोकांवर का पडावा म्हणून मी ही मागणी केलेली आहे की तुम्ही टोल फ्री करा। राडा संस्कृती ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आणि ही राडा संस्कृती मी कोकणातून निपटून काढली, मुंबईतून सुद्धा ती निपटून काढली जाईल आणि महाराष्ट्रातून निपटून काढली जाईल। कायद्याचं पालन सर्वांनीच केलं पाहिजे। गणेश चतुर्थी हा कोकणातला सर्वात मोठा सण आहे, तो उत्साहाने साजरा व्हावा, लोकांना सुविधा व्हाव्या म्हणून ह्याच्या मीटिंग झालेल्या आहे। या मीटिंगचं यांना निमंत्रण होतं, त्याला मीटिंगला येत नाहीत। मीटिंगमध्येच निर्णय झालेला आहे की जास्तीत जास्त ट्रॅफिक ही पुणे हायवेला वळवायची। गेल्या वेळेलासुद्धा आम्ही टोलचे जे आहेत त्यांना विनंती केलेली होती आणि गणपतीला जाणाऱ्या गाड्यांना त्यांनी सवलत दिलेली होती। गेल्या वर्षी जर सवलत दिली तर यावर्षी सुद्धा आम्ही विनंती करणार। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।